2021 साली मतदार यादीमध्ये झालेला घोळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 2021लाच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार दिली होती। प्रकार असा आहे की एखादी यादी मतदारांची ज्या वेळेला प्रसिद्ध होते त्यावेळेला त्याचा पूर्ण पत्ता, त्याचं पूर्ण छायांकित प्रत हे ठोस पुरावे त्या मतदार यादीमध्ये असणे गरजेचं असतं। त्यावेळेला ते मतदार यादीमध्ये नव्हतं आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये 8 लाख मतदारांचा घोळ आपण बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये बेलापूरमध्ये आणि ऐरोली विधानसभेमध्ये कमीत कमी 1.25 लाख मतदार हे बोगस होते। आणि या प्रकरणामध्ये निवडणूक अधिकारी ज्यांची नेमणूक करतात की एखाद्या वेळेस रुपेश ठाकूर कुठे राहतो, तो सेक्टर 5 मध्ये राहतो। सेक्टर 5 मध्ये कमीत कमी 10 ते 12 हजार लोक राहतात, पण रुपेश ठाकूरचा पूर्ण पत्ता असणे गरजेचं आहे। त्याच्यामध्ये रुपेश ठाकूर सेक्टर 5 मध्ये कुठल्या प्लॉट नंबरवर, कुठल्या फ्लॅटवर किंवा कुठल्या बंगल्यावर राहतो आणि त्याचा फोटो त्या मतदार यादीमध्ये असणं गरजेचं असतं। पण हे 2021 पासून तसं कधीही झालेलं नाहीये आणि असे 8 लाख टोटल बोगस वोटिंग ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये झाली होती आणि ऐरोली आणि बेलापूर विधानसभेमध्ये 1.25 लाखाच्या आसपास ती मतदार होते। तर याच्यावर आज सगळ्यात निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई का केली नाहीये आणि त्या अधिकाऱ्यांवर का गुन्हे दाखल केले नाहीत, हाच आमचा प्रश्न आहे त्यांना। आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी या लिखित पत्राला घेण्यासाठी बिलकुल तत्पर नव्हते। त्यांच्याशी वादविवाद झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर मला फक्त एकट्यालाच दिलं आणि हे प्रकरण त्यापासून आजपर्यंत का दाबण्यात आलं होतं। जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं 2021ला याच्यावर आवाज उचललाय तर त्यापासून आज सर्वच पक्ष उतरलेत म्हणून हा प्रश्न मोठा झालेला आहे। पण 2021 पासून तर त्याच्या पहिल्यापासून हा प्रश्न गंभीर होता।